एकूण जर का आपण अर्थव्यवस्थेकडे बघितलं म्हणजे हे माझ्याही डोक्यावरनं जातं, पण सध्या एक 4 दिवसापूर्वी दक्षिणेतल्या राज्यांनी दिल्लीमध्ये एक आंदोलन केलं. कर्नाटकमधले गेले होते लोक तिकडे. का गेले होते? कारण त्यांचं म्हणणं असं होतं की आम्ही राज्य म्हणून जो केंद्र सरकारला पैसे देतो, जे पैसे देतो, समजा 1 रुपया दिला तर त्या 1 रुपयात आम्हाला किती मिळतं. आणि काल परवाकडे लोकमतमध्ये बातमी आलेली आहे, सामनामध्ये आली म्हणून तुम्ही त्याची कदाचित म्हणाल सामनाने बातमी दिली. सामना तर नेहमी चांगल्या आणि खऱ्या बातम्याच देतं, पण लोकमतमध्ये बातमी आहे, त्याने अग्रलेख लिहिला आहे की महाराष्ट्र राज्य म्हणजे मुंबईसह महाराष्ट्र जेव्हा केंद्राला 1 रुपया देतं कर म्हणून, इतर कर ते वेगळे, पण बाकीचे ह्या करातनं जे काही जातं त्यातनं परत किती पैसे मिळतात तुम्हाला कल्पना आहे? तरी विचार केलाय? 1 रुपया जेव्हा महाराष्ट्र राज्य केंद्राला देतं तेव्हा त्या रुपयातले फक्त 7 पैसे, 60 नाही 7 पैसे हे महाराष्ट्राला मिळतात. मग बाकीचे पैसे जातात कुठे? कोणाच्या बोडक्यावर घालतात? कसल्या रेवड्या उडवता तुम्ही? प्रधानमंत्री जनधन योजना, ही योजना, ती योजना, तिकडे माझ्या महाराष्ट्राच्या कष्टाचा पैसा तुम्ही तो तिकडे उधळता आहात. महाराष्ट्र आहे म्हणून तुमचं सरकार तिकडे टिमक्या ज्या वाजवत आहेत की मोदी गॅरंटी आहे, ती मोदी गॅरंटीमध्ये बराचसा मोठा हिस्सा हा माझ्या महाराष्ट्राच्या कष्टाच्या पैशाचा आहे, हे लक्षात मोदींनी घ्यायला पाहिजे. अनेक योजना तुम्ही राबवता, मग महाराष्ट्राला काय देताय? द्या ना आम्हाला. आता आमचं म्हणणं सुद्धा असंच आहे की जो 1 रुपया आम्ही केंद्र सरकारला देतो, एक राष्ट्रीय कर्तव्य म्हणून आम्ही देतो, आता आम्हाला किमान त्यातला 50% वाटा हा महाराष्ट्राला मिळालाच पाहिजे, ही आमची आग्रही मागणी असणार आहे. कारण महाराष्ट्र तुम्ही ओरबाडता आहात, महाराष्ट्र लुटता आहात. तुम्ही सगळेजण सांगा की पूर्वी तुम्ही नोकऱ्यांसाठी आंदोलन आपण करत होतो, आता आंदोलन करण्यासाठी किती ऑफिसेस मुंबईत राहिलेत, किती कार्यालय मुंबईत राहिलेत? अरविंद, तुम्ही तो विषय मांडला असाल की कॉन्ट्रॅक्ट लेबर, ह्याचीच आता म्हणजे सगळं भाड्याने चाललेलं आहे. स्थानिक लोकाधिकाऱ्यांनी मोर्चा काढायचं ठरवलं की इकडे भरती आहे, आम्हाला नोकऱ्या मिळाल्याच पाहिजेत. किती ठिकाणी नोकऱ्या उपलब्ध आहेत ते मला सांगा, मग आपण तिकडे मोर्चा लावूया. एअर इंडियाची आठवण सुद्धा तुम्ही सांगितलं असेल, त्या नंदाच्या कानफटात मारल्यावर कसं मराठी माणसाला दार उघडलेलं. आता एअर इंडियाचं ऑफिस सुद्धा ते घेऊन गेले. म्हणजे मुंबईला पूर्ण खच्ची करून टाकायचं, महाराष्ट्राला पूर्ण लुळपांगड करायचं. आणि त्या पलीकडे महाराष्ट्र जो काय त्याचा कर तिकडे भरतोय तो सुद्धा तुम्ही देत नाही आहात. आता आम्हाला आमचा हक्काचा पैसा पाहिजे आणि केंद्रात सरकार आल्यानंतर हा कायदा बदलण्यासाठी मी स्वतः आग्रह केल्याशिवाय राहणार नाही केंद्र सरकारला. आम्हाला आमच्या हक्काचा पैसा पाहिजे. आम्ही हक्क मागतो, भीक नाही मागत आहोत. दरवेळेला असे काही प्रश्न आल्यानंतर तुम्ही मग सांगता की नेहरूंनी काय केलं, नेहरूंनी काय केलं. काय केलं नेहरूंनी? नेहरू जाऊन आज 60 वर्ष झाली, बरोबर ना? नेहरूंना जाऊन 60 वर्ष झाली आणि नेहरू किती काळ पंतप्रधान होते? 16 वर्ष. मग नेहरू 16 वर्ष होते 60 वर्षापूर्वी. त्याच्या नंतरचा काळ जर का तुम्ही घेतलात तर जनता पक्ष, व्हीपी सिंग, त्याच्यानंतर 6 वर्ष अटलजी, आता 10 वर्ष मोदी. म्हणजे नेहरूंपेक्षा जास्त काळ भारतीय जनता पक्षाने हा सत्तेमध्ये भोगलेला आहे. त्याचा आढावा कोण घेणार? नेहरूंनी क्या किया? मी काय नेहरूंचा प्रशंसक नाहीये, मी काय नेहरूंची बाजू घेतो अशातला भाग नाही. पण तुम्ही 60 वर्षापूर्वीचं जर का सगळं काढून नेहरूंनी काय काय केलं हे सांगणार असाल तर नेहरूंनी उपभोगलेला जो काळ आहे 16 वर्ष, त्याच्यापेक्षा जास्त मोदीजी तुम्ही आता 16 पैकी 10 वर्ष तर तुम्हीच भोगलेली आहात. 6 वर्ष अटलजींनी भोगलेली आहेत. जनता पक्षाच्या काळामध्ये जनसंघ त्याच्यामध्ये होता, व्हीपी सिंगच्या काळामध्ये सुद्धा तुमचा पाठिंबा त्यांना होता. मग एवढं सगळं काढल्यानंतर तुमची कारकीर्द ही नेहरूंपेक्षा मोठी आहे. मग तुमच्या कारकिर्दीत तुम्ही काय केलं? 60 वर्षापूर्वीच्या नेहरूंच्या चुका तुम्ही जर का आम्हाला सांगत असाल तर हे तुम्ही जे काही गेल्या 10 वर्षात काय केलं, मग नोटबंदी कशी केली, शेतकऱ्यांवरती काळा कायदा कसे आणत होतात याची सुद्धा आठवण सांगा. 10 वर्षापूर्वी गॅस सिलेंडर काय होता, डॉलरचा भाव काय होता, पेट्रोल डिझेलचे भाव काय होते ते सुद्धा आम्हाला सांगा. म्हणजे अंगाशी अंगलट काय येतं म्हटल्यानंतर दुसऱ्यावरती ढकलून द्यायचं. म्हणजे ते संपत सरल यांची ती कविता आता मला लक्षात नाही, पण तुम्ही मुद्दाहून बघा. संपत सरल ते राजस्थान मधले आहेत.
त्यांनी सांगितलं की हे सगळं नेहरूने केलं म्हणून त्यांच्यावर टाकायचं, हे ह्यांनी केलं म्हणून त्याच्यावर टाकायचं, सगळं दुसऱ्यावर टाकल्यानंतर तरी सुद्धा तुम्ही जर का काही विचारलं तर आप पाकिस्तान चले जाओ. म्हणजे सगळ्या समस्या दुसऱ्यांनी उद्भवल्या आहेत, त्यांच्यामुळे उद्भवलेल्या आहेत, त्यांच्यावरती सगळे गुणदोष टाकायचे आणि तरी सुद्धा काय राहिलं असेल तर तू देशद्रोही आहेस, पाकिस्तानमध्ये चालतो. हा कुठला कारभार आहे? ही कुठली लोकशाही आहे? जी लोकशाही जो राज्यकर्ता नोकरी देऊ शकत नसेल, महागाई रोखू शकत नसेल, गुंडागर्दी थांबवू शकत नसेल, तर तो राज्यकर्ता म्हणून राज्यकर्ता त्या खुर्चीत बसायला नालायक आहे. कोणी जरी असला तरी तो तिकडनं त्याला खाली खेचावंच लागेल. हे काम आता तुम्हाला करावं लागेल. स्थानीय लोकाधिकार, लोकाधिकारचा अर्थ काय? लोकांचा अधिकार. तो पहिला स्थानिक लोकांमध्ये केला पाहिजे की हो, हा माझा अधिकार आहे, मला पाहिजे तोच राज्यकर्ता बसला पाहिजे तिकडे, तोच तिकडे बसेल, हा माझा अधिकार आहे. आजपर्यंत आपण एका वेगळ्या भाबडेपणाने यांना हिंदुत्वाच्या नावाखाली निवडून देत आलो, पण त्यांना मित्र आणि शत्रू यातला फरकच कळलेला नाही. ठीक आहे ना, जसं मी केतकर साहेबांना म्हटलं की तुम्ही त्यावेळेला आम्ही जे काय चुकलो, आज सुद्धा जे काय चुकलं तर जरूर तुम्ही आमच्यावरती टीका करा, तुमचा अधिकार आहे. पण टीका करताना आम्ही कुठे चुकतो आहोत ते तुम्ही नेमकं लक्षात आणून द्या. केतकर साहेब का आपल्या व्यासपीठावरती येऊ शकले? कारण कधी आपण सुडाचं राजकारण नाही केलं. काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, काँग्रेसने शिवसेना फोडली असेल, आपल्यात काही काँग्रेसची लोक आली असतील, राष्ट्रवादीने पवार साहेबांनी शिवसेना फोडली असेल, आपण राष्ट्रवादीतली लोक फोडली असतील. पण म्हणून जेव्हा सत्ता हाती आली तेव्हा काँग्रेस किंवा शिवसेनेनी अथवा राष्ट्रवादीने पक्ष संपवण्याचा कोणी पाप नाही केलं, कोणी विचार नाही केला. विरोधक आहेत, विरोधकांवरती आम्ही विजय मिळवणारच ही जिद्द लोकशाहीमध्ये असायलाच पाहिजे.